नमस्कार. आपल्या इनक्रेडिबल इंडिया आणि इनक्रेडिबल मॅथमॅटिशियन्स या सिरीज मध्ये आज आपण गणेश देवज्ञ या एका अत्यंत हुशार आणि वेगळ्या प्रकारचं ज्यांनी काम केलं आहे खगोलशास्त्रामध्ये आणि गणितामध्ये यांची आज आपण माहिती जाणून घेऊया. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 15व्या शतकामध्ये हे गणितज्ञ आपल्या महाराष्ट्रामध्ये होते आणि त्यांनी खगोलशास्त्रातला ग्रह लाघव हा एक अतिशय सुंदर ग्रंथ लिहिला, ज्याच्यामध्ये वेगवेगळी जी पद्धत होती त्या काळामध्ये असलेली ती सोपी करून सांगितली. त्यांचीच अजून एक पद्धत आहे जी गुणाकाराची पद्धत आहे आणि बहुधा ती गणेश दैवज्ञाचीच असावी असा कयास आहे, असा अंदाज आहे. परंतु ती सगळीकडे खूप पॉप्युलर आहे, युरोपमध्ये खूप पॉप्युलर आहे. अनेक पाश्चात्य तज्ञांचं असं मत आहे की त्याचा उगम हा भारतामधलाच आहे आणि कपाट संधी असं त्याचं नाव आहे. आणि ती पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत की ही गणेश दैवज्ञांनी किंवा त्यांच्या नावाने प्रसिद्ध असलेली गणेश गुणाकार पद्धत काय आहे. त्याचा थोडासा इतिहास बघूया. युरोपमध्ये ह्या पद्धतीला जेलोसिया पद्धत असं म्हणतात. आता जेलोसियाचा अर्थ असा आहे की जेलोसिया म्हणजे खिडक्या, आणि खिडक्यांना लावणारी जी जाळी असते त्यासारखी दिसणारी रचना या गुणाकार करताना आपण करतो. इटलीमध्ये 15व्या शतकात जे पहिलं पुस्तक गणिताचं प्रसिद्ध झालं त्याच्यामध्ये ही पद्धत आपल्याला आढळते. तर काय आहे बरं ही पद्धत? गणेश गुणाकार कसा करायचा ते आज आपण बघून घेऊ. आपण 2 अंकी संख्यांचा गुणाकार करणार आहोत, 23 गुणिले 47. त्याच्यासाठी आपण 2x2 ग्रीड घेणार आहोत. वरती 23 लिहिणार आहोत आणि साईडला 47 लिहिणार आहोत. आता 4 आणि 2 या संख्यांचा गुणाकार खरा म्हणजे 8 येतो, पण लिहिताना तो 0, 8 असं लिहिणार आहोत. ग्रीड मध्ये आपण पाहिलं असेल तर डायगोनल किंवा तिरक्या रेषा सुद्धा काढणार आहोत. त्यामुळे जेव्हा गुणाकार 1 अंकी संख्या येतो तेव्हा तो 0, 8 असा 2 अंकी लिहायचा आहे, म्हणजे गणित करताना चूक होणार नाही. त्याप्रमाणे प्रत्येक चौरसामध्ये त्या ठिकाणच्या संख्येचा गुणाकार, जसा 3 आणि 4चा गुणाकार 12, त्यानंतर 7 आणि 2चा गुणाकार 14 आणि 7 आणि 3चा गुणाकार 21 असे अनुक्रमे सगळे गुणाकार आपण त्या ग्रीडमध्ये भरलेले आहेत किंवा भरून घेणार आहोत. आता ह्या ज्या तिरक्या रेषा आपण काढलेल्या आहेत किंवा डायगोनल काढलेले आहेत त्यांची आपण तिरकी बेरीज घेणार आहोत. म्हणून पहिल्या डायगोनलची बेरीज येणार आहे 1, दुसऱ्या डायगोनलची बेरीज येणार आहे 4 अधिक 2 अधिक 2 8, तिसऱ्या डायगोनलची बेरीज येणार आहे 8 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 10 आणि 1 कॅरी फॉरवर्ड वरच्या भागात घेतल्यानंतर 0 अधिक 1 म्हणजे 1. आणि त्याच्यामुळे आपण एल शेप मध्ये उत्तर घेतलं की आपलं उत्तर येईल 1081. त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही 2 अंकी संख्या तुम्ही घेतल्या आणि त्याची 2x2 ग्रीड घेतली की तुम्हाला कुठल्याही 2 अंकी संख्यांचा गुणाकार करता येणार आहे. त्याचप्रमाणे समजा जर तुम्ही 3 अंकी आणि 2 अंकी संख्या घेतली तर तुम्ही 3x2 ग्रीड करा आणि तशाच प्रकारे तिरक्या रेषा काढा. समजा 231 आणि 42 असा गुणाकार घेतला तर मी आयताकृती काढीन, 231/42 असा आयत काढीन आणि डायगोनलच्या तिरक्या रेषा काढीन आणि 231 आणि 42 अशाच प्रकारचा गुणाकार तुम्ही करून बघा आणि आपलं उत्तर येतं 9702. म्हणजे कितीही आकडी संख्या असेल, कुठलीही संख्या असेल तर ग्रीड मध्ये मांडून हा गुणाकार करता येतो. हे कपाटाची जशी बिजागरं असतात किंवा खिडक्यांच्या जशा जाळ्या असतात तशा प्रकारची मांडणी केली आणि म्हणूनच याला कपाट संधी गुणाकार असंही आपल्याकडे म्हटलं आहे. आणि ही जी आपली अनेक प्राचीन वर्ष जुनी असलेली भारतीय पद्धत आहे ही आपण प्रसिद्ध करूया. सोपी पद्धत आहे आणि मजा येणारी पद्धत आहे. याच्यामुळे गणिताची भीती आणि गुणाकाराची भीती कमी व्हायला नक्कीच मदत होईल.